लेक्चर नंबर फर्स्ट ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करूयात आपण पहिला. तर ट्रिग्नोमेट्री, तर ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मुलांना, तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या बेसिक गोष्टी? ऍक्सिस. तर हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रंट येतात. हा आहे तुमचा फर्स्ट क्वार्टर, हा आहे तुमचा सेकंड क्वार्टर, हा आहे तुमचा थर्ड क्वार्टर, हा आहे तुमचा फोर्थ क्वार्टर. तर आपण रिव्हॉल्व होताना अँटी क्लॉकवाईज रिव्हॉल्व होतो. कसं रिव्हॉल्व होतो? अँटी क्लॉकवाईज. आपल्याला जो काही अँगल गिवन असतो, जो काही अँगल, तो त्याचे दोन युनिट्स असतात. एक आहे डिग्री, एक आहे डिग्री आणि एक आहे रॅडियन. दोघांमध्ये फरक काहीच नाही, डिफरन्स काहीच नाही. फक्त लक्षात ठेवायचं पाय म्हणजे 180 डिग्री. 180 ला जर 2 ने डिवाइड जर केलं तर कशामध्ये कन्वर्ट होतं मुलांना? 90 डिग्री. नेक्स्ट पुन्हा जर त्याचे हाफ जर केलं तर 45 डिग्री. त्याला जर आपण 3 ने जर डिवाइड केलं तर पाय बाय 3 म्हणजे किती मुलांना? 60 डिग्री. आणि पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. हा पॉईंट नंबर फर्स्ट. नेक्स्ट याच्यानंतर येतं मुलांना की इथे किती व्हॅल्यू येईल मुलांना? मग 0. इथे येईल पाय बाय 2. इथे किती येईल मुलांना? पाय. इथे येईल 3 पाय बाय 2. इथे येईल 2 पाय. इथे पुन्हा किती येईल? 2 पाय. म्हणजे रिव्होल्युशन जे ते अँटी क्लॉकवाईज चालू राहील. जेव्हा तुम्ही क्लॉकवाईज मेजर करता, कसं मुलांना? क्लॉकवाईज. लक्षात ठेवा, जो अँगल असतो तो तुमचा मायनस थिटा असतो. क्लॉकवाईज जेव्हा जातो तेव्हा तो तुमचा प्लस थिटा असतो. लक्षात ठेवा. प्लसने जात असेल तर पॉझिटिव्ह अँगल आणि अँटी क्लॉकवाईज जात असेल तर निगेटिव्ह अँगल. ठीक आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून देतो मी पहिला. आता तुम्हाला व्हॅल्यूज खूप जणांना लक्षात राहत नाही. साईनची व्हॅल्यू, कॉसची व्हॅल्यू, तर यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी शिकवतो मी तुम्हाला, ती समजून घ्या पहिले. पहिल्या साईनसाठी सांगतो. इथे साईनची जी व्हॅल्यू असते ती 0. इथे पण काय असेल? 0. इथे जर +1 आहे तर इथे काय असतं मुलांना? -1. रिमेंबर दिस. कॉससाठी सेम प्रोसिजर. कॉस 0 ला व्हॅल्यू किती असते मुलांना? +1. तर इथे व्हॅल्यू किती असेल? -1. इथे असेल 0 आणि इथे असेल 0. तर माझ्यावरनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण इथे येणार तेव्हा अँगलची व्हॅल्यू किती असणार? त्या अँगलला त्या व्हॅल्यू किती असतील? 0. म्हणजे कोणकोणत्या अँगलला? 0, पाय, 2 पाय, 3 पाय अँड सो पाय अप टू n पाय. तर तेव्हा साईनची व्हॅल्यू काय असेल मुलांना? 0. जर तुम्हाला साइन 5 पायची व्हॅल्यू जर विचारली तर डायरेक्टली काय लिहायची? 0. रिमेंबर दिस. इथे सेम 0, पाय, 2 पाय. 0 ला व्हॅल्यू काय असेल मुलांना? प्लस. अल्टरनेट प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. रिमेंबर दिस. ही याच्यासाठी स्ट्रॅटेजी. तर नीट ऑब्झर्व करा. जर ऑड असेल तर काय? निगेटिव्ह. आणि जेव्हा इव्हन असेल तेव्हा काय मुलांना? पॉझिटिव्ह. रिमेंबर दिस. तेव्हा काय? निगेटिव्ह. ऑड असेल आणि इव्हन असेल तर पॉझिटिव्ह. हा झाला फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट त्याच्यानंतर सेकंड पॉईंट मुलांना, आता जे शिकणार आपण त्याला म्हणतो आपण मुलांना अलाइड अँगल. त्याला काय म्हणतो आपण? अलाइड अँगल. अलाइड अँगल काय असतं मुलांना पहिले ते समजून. त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी सगळ्यांनी ती लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये एक मंत्र आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस.
फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. काय सांगितलं मंत्र? ऑल स्टुडंट टेक कॉफी. इन फर्स्ट quadrant, all trigonometric values are positive. In second quadrant, sin आणि त्याचा reciprocal, cosec positive. In third quadrant, tan आणि त्याचा reciprocal, cot हा positive. आणि याच्यामध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos आणि sec reciprocal positive. जर तुम्ही x axis चा वापर जर करत असाल तेव्हा काय मुलांना नो चेंज. तेव्हा काय नो चेंज. जर साइन असेल तर काय येईल मुलांना साइनच. कॉस असेल तर कॉस, टॅन असेल तर टॅन, जी व्हॅल्यू असेल तीच राहील. बट जेव्हा तुम्ही वाय ऍक्सिसचा वापर करता तेव्हा काय होतं मुलांना चेंज. चेंज काय होईल? साइन जी व्हॅल्यू आहे इट कन्वर्टेड इनटू कॉस, कॉस जी व्हॅल्यू ती कन्वर्टेड इनटू साइन, टॅन इनटू कॉट, कॉट इनटू टॅन, नेक्स्ट सेक into cosec, cosec into sec. तर फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी एक व्हॅल्यू घ्या आपण. सपोज तुम्हाला विचारलं tan ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. आता मला सांगा मुलांना इथे व्हॅल्यू लिहूयात पहिले आपण. इथे पहिले व्हॅल्यू लिहूयात. इथे व्हॅल्यू किती मुलांना 0. इथे व्हॅल्यू येईल पाय बाय 2, इथे पाय, इथे 3 पाय बाय 2, इथे मुलांना पुन्हा डिवाइड होऊन 2 पाय. तर मला सांगा 180 मध्ये जर तुम्ही काही व्हॅल्यू ऍड करतात, काय करतात? ऍड म्हणजे पुढे रिव्हॉल्व. म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये चाललंय मुलांना? सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि कोसेक. तर टॅन पॉझिटिव्ह का मुलांना? नाही. मग पहिले मायनस साइन पाय बाय 2 कोणत्या ऍक्सिस वर आलं मुलांना? वाय ऍक्सिस. तर चेंज टॅनचं काय होईल मुलांना? कॉट. जो थिटा असेल तो थिटा. रिमेंबर दिस. आणखी थोड्याशा गोष्टी घेऊयात. सेकंड, जर तुम्हाला विचारलं सेक ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? पाय कुठे आला मुलांना? इथे. याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऍड करतात तर ती कुठे जाईल? पुढे. कोणत्या क्वार्टर मध्ये? थर्ड क्वार्टर मध्ये. पण थर्ड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन आणि कॉट. सेक काय मुलांना तिथे? निगेटिव्ह. बट पाय म्हणजे कोणत्या ऍक्सिसचा वापर करतो आपण? एक्स ऍक्सिस. बघा पाय कोणत्या ऍक्सिसवर मुलांना? एक्स ऍक्सिस. पाय कुठे? एक्स ऍक्सिस. बरोबर. जे नो चेंज. तर सेकचं कार्य मुलांना सेक थिटा. याला म्हणतो आपण अलाइड अँगल. याला काय म्हणतो आपण? अलाइड अँगल. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आता अलाइड अँगलचा वापर कुठे होतो मुलांना? तर फर्स्ट त्याच्यामधला पॉईंट, जर तुम्हाला साइन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू विचारली, किती मुलांना? साइन 120 डिग्री. तर 120 ला काय लिहू शकतो मुलांना आपण? 90 प्लस 30. काय लिहू शकतो? 90 प्लस 30. 90 म्हणजे किती झाला मुलांना? पाय बाय 2. आणि हा काय झाला मुलांना? थिटा. तर साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. पाय बाय 2 प्लस कोणत्या क्वार्टर मध्ये चाललं मुलांना? सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह साइन पाहिजे. कोणत्या ऍक्सिसचा वापर करतोय मुलांना आपण? पाय बाय 2 म्हटलं वाय ऍक्सिसचा. तर चेंज साइनचं काय होईल मुलांना? कॉस ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिली मुलांना? 30 डिग्री. कॉस 30. कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? √3/2. जर तुम्हाला व्हॅल्यू लक्षात राहत नसते तर मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितलेली. कशी? 0, 30, 45, 60, 90. साइन, कॉस, टॅन, बाकीची व्हॅल्यू कशी लक्षात ठेवायची हे तुम्हाला माहिती. मला सांगा साइन 0 ला व्हॅल्यू किती असते? 0. तर 90 ला हीच व्हॅल्यू पाहिजे. तर ती किती व्हॅल्यू पाहिजे मुलांना? 0. नेक्स्ट मला सांगा साइन 90 किती असतो मुलांना? 1. तर कॉस 0 किती राहायला पाहिजे? 1. एक्स फॅक्टर लक्षात ठेवायचं सांगितलं. आणि 45 ला जी व्हॅल्यू असते ती सेम असते. तर 45 ला व्हॅल्यू किती असते मुलांना? 1/√. नेक्स्ट 30 ला व्हॅल्यू किती असते मुलांना? 30 ला व्हॅल्यू असते हाफ. जर साइन 30 ला व्हॅल्यू हाफ आहे तर कॉस 60 ला व्हॅल्यू किती राहील मुलांना? हाफ. एक्स फॅक्टर.
नेक्स्ट त्याच्यानंतर मुलांनो कॉस साइन 60, तर साइन 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांनो √3/2. जर 60 ला ही व्हॅल्यू असेल तर कॉस 30 ला ही व्हॅल्यू काय असेल √3/2. तर ही आहे स्ट्रॅटेजी लक्षात ठेवण्याची व्हॅल्यू. नेक्स्ट याच्यानंतर टॅन ची व्हॅल्यू कशी काढणार मुलांनो साइन अपॉन कॉस. काय होतं मुलांनो साइन अपॉन कॉस इज टॅन. मग त्याला कसं सॉल्व्ह करणार मुलांनो आपण, तर पहिले टेबल ड्रॉ करून घेतो, द्यायला प्रॉपर देतो. आता बघा साइन अपॉन कॉस काय असतं मुलांना टॅन, तर 0 अपॉन एनिथिंग इज 0. 2 गेट कॅन्सल 1/√3 1 √3 1 अपॉन 0 काय असतं मुलांना इन्फिनिटी. तर ही स्ट्रॅटेजी टेबल लक्षात ठेवण्याची, त्याच्यामुळे तुमचा खूप सारा फायदा होईल. तर हे टेबल असं लक्षात ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला पण सोपंच आहे, जास्त डोक्याला ताण पण नाही. ठीक आहे, अशी स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. नेक्स्ट याला 0 ला आपण 0, 30 म्हणजे किती मुलांना π/6, 45 म्हणजे किती π/4, 60 म्हणजे π/3 आणि 90 म्हणजे किती मुलांना π/2. आणि याच्या पुढच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायचा याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली. ठीक आहे. नेक्स्ट सपोज आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. एखाद्याने म्हटलं सर टॅन ऑफ 135 डिग्रीची व्हॅल्यू, साइन ऑफ 135 डिग्री, तर साइन 135 डिग्रीला कसं लिहू शकतो मुलांना आपण tan of 90 plus 45. त्याला काय लिहू शकतो मुलांना आपण tan of 90 plus 45. 90 म्हणजे किती झालं मुलांना π/2 प्लस थिटा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये चाललं मुलांना सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो मायनस साइन. नेक्स्ट मायनस ऑफ टॅन ऑफ थिटा, तर थिटाची व्हॅल्यू किती मुलांना 45 डिग्री. आणि टॅन 45 ची व्हॅल्यू आता सांगितली मी तुम्हाला किती आहे 1. सबस्टिट्यूट करा तर फायनल सोल्युशन मिळालं मुलांना आपल्याला -1. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड. एक्झाम्पल नंबर थर्ड काय मुलांना, सपोज तुम्हाला जर ते म्हणले कॉस ऑफ 210 ची व्हॅल्यू काढ, त्याची 210, तर 210 ला काढू शकतो मुलांना आपण 180 प्लस 30 काढू शकतो. 180 प्लस 30, 180 म्हणजे किती झालं मुलांना पाय, आणि हा झाला थिटा. कॉस ऑफ पाय प्लस थिटा, तर कॉस पाय प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला थर्ड. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं टॅन आणि कॉट, म्हणजे कॉस निगेटिव्ह. कोणत्या ऍक्सिसचा वापर करतो मुलांना आपण एक्स ऍक्सिसचा, तर नो चेंज. कॉस ऑफ थिटा किती दिलेला मुलांना 30 डिग्री. कॉस 30 ची व्हॅल्यू म्हणजे साइन 60 ची व्हॅल्यू. साइन 60 किती असतो मुलांना √3/2. तर फायनल सोल्युशन भेटला -√3/2. ही झाली व्हॅल्यू काढण्यासाठी. आता जेव्हा तुम्हाला रिव्होल्युशन दिलेलं असतं, फोर्थ एक्झाम्पल घेऊयात मुलांना, टॅन ऑफ 660 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. त्याची 660, तर मला सांगा 660 केव्हा येईल, जेव्हा आपण एक रिव्होल्युशन कंप्लीट करू. बरोबर आहे की नाही. जेव्हा आपण कंप्लीट 1 रिव्होल्युशन करतो इथून इथपर्यंत, तर अँगल किती होतं मुलांना 360 डिग्री. इथून पुढे काउंट करावा लागेल तर तो कुठपर्यंत आलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा त्याला कसं लिहिणार मुलांना, तर आपण लिहू शकतो टॅन ऑफ 360 प्लस 300. बरोबर आहे. मला 360 म्हणजे किती मुलांना सांगा 2π प्लस थिटा, तो ऑब्विसली तो टॅन थिटाच राहील, पॉझिटिव्ह टॅन थिटा. टॅन 300 ची व्हॅल्यू कशी काढू शकतो मुलांना, 300 ला लिहू शकतो आपण 270 प्लस 30 डिग्री. नेक्स्ट टॅन ऑफ 270 म्हणजे किती झालं मुलांना 3π/2 प्लस थिटा. याच्यानंतर काय होईल मग टॅन ऑफ 3π/2 प्लस थिटा. 3π/2 प्लस कोणत्या क्वार्टर मध्ये चाललं मुलांना फोर्थ क्वार्टर मध्ये. बरोबर आहे. फोर्थ क्वार्टर मध्ये टॅन निगेटिव्ह आहे, तर टॅनचं काय कन्वर्ट होईल मुलांना कॉट ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिली आपण 30 डिग्री, आणि कॉट 30 ची व्हॅल्यू म्हणजेच टॅन कशाची लागेल आपल्याला 30. टॅन 60 किती असतो मुलांना √3. आपल्याला उत्तर मिळालं √3. नेक्स्ट आहे याच्यानंतर, आता जर तुम्हाला कम्प्लीट 3 रिव्होल्युशन सांगितले,
ती सांगितली मुलांना 3 रिव्होल्यूशन किंवा 4 रिव्होल्यूशन त्यांच्यावर डिपेंडंट आहे ते किती रिव्होल्यूशन देते. ठीक आहे. जर आपल्याला दिलेल्या मुलांना फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम्पल नंबर घेतला 5th की कॉस ऑफ 1200 ची व्हॅल्यू. तर 1200 ला काय लिहू शकतो मुलांना आपण लिहू शकतो कॉस ऑफ रिव्होल्यूशन किती कंप्लीट होतील ते बघा पहिले. 360 into 2 270 272 into 1080. तर 1080 मध्ये किती ऍड केले 120 बरोबर की नाही. आपण लिहू शकतो 360 इंटू किती रिव्होल्यूशन घेतले मुलांना आपण ती प्लस रिमेनिंग बॅलन्स किती उरली 1200 मधून 1080 काढून टाका व्हॅल्यू जी उरली ती 120. नेक्स्ट याला सॉल्व्ह करा मुलांना किती पण रिव्होल्यूशन घेतले तर कॉस ऑफ 2 पाय थिटा म्हणजे ते पुन्हा पुढे कॉस थिटा होईल म्हणजे कॉस ऑफ 120 डिग्री. तर कॉस ऑफ 120 ची व्हॅल्यू कशी काढतो मुलांना आपण 90 प्लस 30 डिग्री. 90 म्हणजे किती मुलांना पाय बाय 2 प्लस थिटा कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा इज मायनस पाय बाय 2 प्लस म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलं मुलांना फर्स्ट सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे साइन आणि कोसेक. तो कॉस पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साइन. मग कोणत्या ऍक्सिसचा वापर करतो आपण वाय ऍक्सिस चेंज तर कॉसचं होईल साइन ऑफ थिटा आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना -हाफ. तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. तर झाला बेसिक गोष्टी. आता कधी कधी काय होतं तुम्हाला इन टर्म्स ऑफ कार्टेशियन फॉर्म विचारलं जातं. काय विचारलं तर कार्टेशियन फॉर्म काय असतं मुलांना कार्टेशियन फॉर्म ते म्हणजे जर तुम्हाला एखादा हे दिलेला कोऑर्डिनेट दिलेला हा एक्स हा वाय हा पॉईंट दिलेला मुलांना तुम्हाला. जर तुम्हाला याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचे लक्षात ठेवा आपण याला लिहितो मुलांना थिटा. तर काय होईल मुलांना कसं होईल कॉस पहिले काय होईल कॉस थिटा इज इक्वल्स टू अपोजिट ऍडजस्टन अपॉन हायपोटेन्यूस. तर ऍडजस्टन कोण मुलांना इथे एक्स अपॉन म्हणजे ही रेडियस राहील तुमची आर आणि साइन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना वाय अपॉन आर. इथून आपल्याला कोऑर्डिनेट भेटले एक्स कॉमा वाय तर आपण डायरेक्टली लिहू शकतो आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू काय असते मुलांना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. रिमेंबर दिस. नेक्स्ट त्याच्यानंतर मुलांना आपल्याला लागतील फॉर्म्युलेज कंपाऊंड अँगल्स. तर कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवणार मी तुम्हाला मंत्र सांगितलेलं होतं. जर तुम्हाला फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन जर विचारलं तर साइनचा मंत्र काय सांगितलेला आहे साइन कॉस कॉस साइन सेम सेम काय सेम साइन. नेक्स्ट पुढे काय मुलांना सेकंड कॉस साठी फॉर्म्युला कॉस कॉस साइन साइन अपोजिट साइन अपोजिट साइन. तर पहिला आहे 1 by 1 फॉर्म्युला शिकूया. पहिला फॉर्म्युला दिलेला आहे साइन ऑफ ए प्लस बी. काय सांगितलेलं साइन साठी मंत्र साइन कॉस साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन. हा झाला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. तर तुम्हाला मायनसचा जर विचारला तर इथे फक्त कशाने रिप्लेस करायचं मायनस. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर सेकंड कॉस ऑफ ए प्लस बी. काय मुलांना कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी अपोजिट साइन जर इथे प्लस इथे साइन येणार मायनस इंटू साइन ए इंटू साइन बी.
जर तुम्हाला फॉर्म्युला विचारलेला गेलेला कॉस ऑफ ए मायनस बी, तर इथे फक्त साईन काय ना प्लस. रिमेंबर दिस. नेक्स्ट याच्यानंतर आहे फॉर्म्युला नंबर 3. तर फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल्स टू कॉस सी, सॉरी साइन सी मायनस साइन डी कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल्स टू कॉस सी मायनस कॉस डी. लक्षात ठेवायचं म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, दोन पेअर म्हणून 2 टाइम्स, प्लस म्हटल्यावर पहिली पेअर, प्लस म्हटल्यावर काय म्हणून पहिली पेअर, मायनस जर दिसला फॉर्म्युला तर सेकंड पेअर. तुम्हाला सांगा साइन सी प्लस साइन डी, तर पहिली पेअर काय प्लसची साइन कॉस, त्याला लिहा म्हणून साइन कॉस साइन कॉस. नेक्स्ट मायनस साठी मंत्र काय म्हणून, मायनस साठी मंत्र कॉस साइन, कॉस साइन. आणि कॉस साठी मंत्र काय म्हणून कॉस कॉस. साइन साठी मंत्र आहे साइन, फॉर्म्युला बंद म्हणून सी प्लस डी अपॉन टू कॉस डी मायनस डी अपॉन टू डी प्लस डी अपॉन टू इंटू डी मायनस डी अपॉन टू डी प्लस डी अपॉन टू इंटू सी मायनस डी अपॉन डी प्लस डी अपॉन इंटू इथे लिहितो फक्त आपण डी मायनस सी अपॉन, त्याला येतो डी मायनस सी. जर तुम्हाला सी मायनस डीच लिहायचे तर फक्त इथे काय साइन द्यावं लागेल, तो ना मायनस. नेक्स्ट याच्यानंतर आहे फॉर्म्युला नंबर 4, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. नेक्स्ट साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. नेक्स्ट है कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए माइनस बी, कॉस ऑफ ए माइनस बी माइनस कॉस ऑफ ए प्लस बी. फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची ट्रिक, त्याला आपण किती लाईन्स लिहिणार 2 टाइम्स. फॉर्म्युला साइन ए कॉस बी माइनस साइन कॉस ए साइन बी प्लस साठी कॉस ए कॉस बी माइनस साठी साइन ए. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 5, इथे महत्वाचे फॉर्म्युला थे tan ऑफ ए प्लस बी. तर फॉर्म्युला म्हणून tan ए प्लस tan बी अपॉन 1 माइनस tan ए इंटू tan बी. नेक्स्ट त्याच्यानंतर फॉर्म्युला tan ऑफ ए माइनस बी, तो फॉर्म्युला म्हणून tan ए माइनस tan बी अपॉन 1 प्लस tan ए इंटू tan बी. नेक्स्ट त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 6. तर मला सांगा जर तुम्हाला फॉर्म्युला विचारला tan ऑफ पाय बाय 4 प्लस थीटाचा फॉर्म्युला किंवा tan ऑफ पाय बाय 4 मायनस थीटा कसा काढणार मुलांना, tan पाय बाय ए प्लस बी, तर tan ए पाय बाय 4 म्हणजे 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. तर मायनसचा फॉर्म्युला घे, इथे मायनस इथे प्लस. रिमेंबर दिस. नेक्स्ट त्यानंतर आता कॉटचे फॉर्म्युले दिले असतात, कॉटचे फॉर्म्युले कधीही लर्न करण्याची गरज नाही. नेक्स्ट त्यानंतर मुलांना आपण मल्टिपल अँगल्स फॉर्म्युला शिकू.
काय शिकतो मल्टिपल अँगल फॉर्म्युला म्हणजे साइन 2a साइन 2 थिटा ते पण फॉर्म्युला शिकवायचे. फॉर्म्युला नंबर 7 जर तुम्हाला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला कशाचा साइन 2 थिटा लक्षात ठेवा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला पाहिजे इन टर्म्स ऑफ टॅन 2 टॅन थिटा इंटू कॉस थिटा आपण काय नाही म्हणजे मुलांना 1 तर 2 टाइम्स किती टाइम 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा आपणला जो 1 आहे त्याला आपण असं लिहू शकतो का साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर मला सांगा आपण जेव्हा त्याला कॉसने डिवाइड करू तर 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा सगळ्यांना कशाने डिवाइड करतो म्हणून आपण कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय गेट कॅन्सल म्हणून इथे स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल इथे कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल फॉर्म्युला भेटला म्हणून 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लक्षात ठेवा. तर साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले एक आहे साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा एक फॉर्म्युला आणि इन टर्म्स ऑफ टॅन टॅन हा तो एक फॉर्म्युला. हा झाला फॉर्म्युला नंबर फर्स्ट. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर सेकंड कॉस 2 थिटा कॉस 2 थिटाला काय लिहू शकतो मुलांना आपण कॉस ऑफ थिटा प्लस थिटा तर कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो मुलांना कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. नेक्स्ट तर मला सांगा मुलांना इथे बी जो आहे ए आणि बी ची जी व्हॅल्यू दिलेली ती थिटाच दिलेली दिलेली थिटा साइन थिटा इंटू साइन थिटा. मग मला सांगा ही व्हॅल्यू सेम आहे ही व्हॅल्यू सेम आहे व्हॅल्यूचं काय झाला स्क्वेअर इक्वेशन कन्वर्ट झाली कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कशाचा फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा. तर कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो मुलांना आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा तर ते झालं मुलांना 1 मायनस 2 कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा एक फॉर्म्युला. आणि हा एक फॉर्म्युला. नेक्स्ट त्याच्यानंतर साइन स्क्वेअर थिटाला कशाने रिप्लेस करू शकतो मुलांना आपण 1 मायनस 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा सिम्प्लिफाइड 1 मायनस 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 किती झालं मुलांना मायनस 1 तर क्वेश्चन मिळालं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणखी एक फॉर्म्युला मिळाला कॉस 2 थिटाचा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. नेक्स्ट आता हे जे फॉर्म्युलाज आहे कॉस वाला आणि साइन वाला त्याच्यावरनं एक नवीन फॉर्म्युला तयार होतात त्याच्यावरनं एक फॉर्म्युला तयार होतो मुलांना आजी मायनस टर्म इकडे येऊन प्लस होईल आणि प्लस टर्म इकडे येऊन मायनस होईल तिथनं आणखी एक फॉर्म्युला भेटला तुम्हाला हा फॉर्म्युला भेटला 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट त्याच्यावरनं आपल्याला आणखी एक फॉर्म्युला भेटतो हा फॉर्म्युला हा मायनस 1 तिकडे जाऊन प्लस जर झाला तिकडे प्लस जर झालं तर 1 प्लस कॉस 2 थिटा is equals to 2 cos square theta equals to 2 cos square theta
जसं आपण साईनला इन टर्म्स ऑफ टॅन काढलं तसं कॉसचा पण फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन काढा. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय म्हणून आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय नाही म्हणजे 1 आहे. तर आपण त्या 1ला कसं लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो आपण त्याला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट कशाने डिवाइड करणार म्हणून आपण डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos square ते 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. त्याचा फॉर्म्युला झालं cos 2 theta. नेक्स्ट त्याच्यानंतर मुलांना tan 2 थीटाचा फॉर्म्युला tan 2 थीटा. तर tan 2 थीटाला कसं लिहू शकतो आपण tan ऑफ थीटा प्लस थीटा tan a प्लस b चा फॉर्म्युला काय tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ते होईल मुलांना 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला वाटला म्हणून म्हटलं tan 2 थीटा. तर तुमच्या मनात प्रश्न असेल की सर आपण एवढं फॉर्म्युला शिकलो त्याचे ॲप्लिकेशन्स काय. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे तर तुम्हाला साइन 15 ची व्हॅल्यू विचारली कशाची साइन 15 डिग्री. साइन 15 ला कसं लिहू शकतो मुलांना आपण साइन ऑफ 45 मायनस 30 बरोबर. tan a प्लस b चा फॉर्म्युला काय झाला मुलांना साइन a मायनस b चा साइन a इंटू कॉस b मायनस कॉस a इंटू साइन b. नेक्स्ट साइन 45 ची व्हॅल्यू किती मुलांना 1 अपॉन रूट 2. कॉस 30 ची व्हॅल्यू किती मुलांना 1 बाय रूट 3 बाय 2 मायनस याची व्हॅल्यू किती 1 अपॉन रूट 2. साइन 30 ची व्हॅल्यू 1 बाय 2. सगळ्यांचा बेस सेम. तर कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला साइन 15 डिग्रीची. तर काय व्हॅल्यू रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा साइन 15 डिग्री. नेक्स्ट त्याच्यानंतर मग आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल साइन ऑफ 75 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. पण tan ऑफ कसं लिहिणार याला सांगा 75 की वैल्यू अगर निकालनी है आप इसे लिखेंगे बच्चों अपन 45 प्लस 30 डिग्री बरोबर है कि नहीं. इथे फॉर्म्युला तयार झाला tan a प्लस b चा सॉरी साइन साठी करतो. तो यहाँ पे फॉर्मूला होगा साइन a प्लस बी. काय फॉर्मूला साइन a इंटू कॉस b प्लस कॉस a इंटू साइन b. साइन 45 ची व्हॅल्यू किती मुलांना 1 बाय रूट. कॉस 30 ची व्हॅल्यू किती मुलांना रूट 3 बाय 2 प्लस कॉस 45 1 अपॉन रूट 2 इंटू साइन 30 1 बाय 2. हे सेम आहे मुलांना सोल्युशन भेटलं रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. कशाची व्हॅल्यू भेटली मुलांना साइन ऑफ 75. तुम्हाला याच्यावर एक स्ट्रॅटेजी सांगतो. साइन 15 ची व्हॅल्यू किती मुलांना ती व्हॅल्यू आहे किती रूट 3 मायनस 1 अपॉन 2 रूट 2. ही भेटली आपल्याला साइन 15 ची व्हॅल्यू. तर लक्षात ठेवायचं ही व्हॅल्यू असते कॉस ऑफ 75 ची. कशाची व्हॅल्यू असते कॉस 75 ची. मला सांगा मुलांना तसंच पुढे साइन ऑफ 75 ची जी व्हॅल्यू ती आहे रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2. तर हीच व्हॅल्यू कशाची मुलांना कॉस ऑफ 15 डिग्री. लक्षात ठेवा अल्टरनेट व्हॅल्यूज असते. ही जी कॉसची व्हॅल्यू 15 ची ती कोणत्या अँगलला आहे 75 ला लक्षात ठेवा. आणि याची जी
75 ला ती याची कितीला मुलांना 15 डिग्रीला. ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचे व्हॅल्यूज खूप लवकर लर्न होतील आणि तुम्हाला लक्षात सुद्धा राहतील. जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही. आणखी एक फॉर्म्युला राहिला मुलांना, आपण तो विसरलो. फॉर्म्युला नंबर आहे 9th फॉर्म्युला, साइन ऑफ a plus b plus sine of a minus b is equal to next sine of a plus b minus sine of a minus b is equal to next cos of a plus b plus cos of a minus b, next cos of a minus b minus cos of a plus b. या फॉर्म्युलासाठी हिंट काय सांगितलेली मला, मी हिंट सांगितलेली तुम्हाला, जसं 2 टाइम्स प्लस असेल तर पहिली बियर म्हणजे साइन ए कॉस बी, मायनस आहे तर मायनस कशाची बियर, साइनची, तर कॉस ए साइन बी, नेक्स्ट कॉस ए कॉस बी इंटू साइन ए साइन. नेक्स्ट याच्यानंतर जर तुम्हाला tan ऑफ 75 ची जर व्हॅल्यू, कशाची, tan ऑफ 75 डिग्री, तर शिकलो आपण 75 ला कसं लिहितो म्हणून, tan ऑफ 45 प्लस 30, तर tan π/4 प्लस थीटा, तर फॉर्म्युला काय शिकलो म्हणून आपण, 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. नेक्स्ट 1 प्लस tan 30 ची व्हॅल्यू आता स्ट्रॅटेजी सांगितली कशी लक्षात ठेवायची, 1 अपॉन √3 अपॉन 1 मायनस 1 अपॉन √3, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मला, √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1, रॅशनलाइज करायला √3 प्लस 1 मल्टिप्लाय √3 प्लस 1 ने डिवाइड, डिनॉमिनेटरला फॉर्म्युला तयार झाला, a मायनस बी a प्लस बी, तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर √3 चा स्क्वेअर 3 मायनस 1, वरती तयार झालं √3 प्लस 1 चा होल स्क्वेअर. तर फॉर्म्युला वापरला मुलांना, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab अपॉन 3 मायनस 1 किती मुलांना 2, वरती झालं 4 प्लस 2√3 अपॉन 2, 2 ने जेव्हा डिवाइड करू आपण आपल्याला व्हॅल्यू भेटेल मुलांना 1 प्लस 2 प्लस √3, किती मिळाली मुलांना, 2 प्लस √3, कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, tan ऑफ 75 डिग्री. तशीच tan ऑफ 15 डिग्रीची व्हॅल्यू काढ, तर tan ऑफ 15 ची व्हॅल्यू काय भेटेल मुलांना, फक्त मायनस साइन येईल, तर tan ऑफ 15 डिग्रीची व्हॅल्यू 2 मायनस रूट, लक्षात. कधी कधी तुम्हाला सर एक्झाम्पल tan 3 थीटाचा फॉर्म्युला, वेट करणार बेटा, थोडं सांगतोय ना सगळं वन बाय वन. नेक्स्ट त्याच्यानंतर कधी कधी तुम्हाला एक्झाम्पल असं दिलं जातं एक्झाम मध्ये की कॉस ऑफ 41 पाय अपॉन 4, तर 41 पाय अपॉन 4 जर दिलं तुम्हाला, तर तुम्हाला टेन्शन येऊन जातं आता करायचं काय. तर अशा वेळेस स्ट्रॅटेजी कशी वापरणार ती लक्षात ठेवा. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा कशाचा तरी मल्टिपल आहे, हा कशाचा तरी काय मल्टिपल आहे, तर π/4 एक तर तुम्हाला कशामध्ये तरी ऍड करायचं किंवा कशामध्ये तरी सबट्रॅक्ट करायचं, काय कशामध्ये तरी ऍड करायचं आणि कशामध्ये तरी सबट्रॅक्ट करायचं. सपोज मी जर 10 पाय जर घेतलं आणि मला लक्षात आलं 41 4 10 40, किती 4 10 40, बरोबर आहे. तर मला एक गोष्ट लक्षात आली की ही व्हॅल्यू कशाची, 10 पाय प्लस π/4, चेक करा बरं का काय झालं मुलांना, हे 40 पाय प्लस 40 पाय प्लस 1, तर ते झालं 41 पाय,
तर एक गोष्ट लगेच रिअलाइज झाली आपल्याला की आपण याला कसं लिहू शकतो मुलांना, हे लिहिता येणं खूप गरजेचं आहे. आपण याला डायरेक्टली लिहू शकतो 10 पाय प्लस पाय बाय 4. बट आता तुम्हाला 10 पाय किती रिव्होल्युशन केल्यानंतर 10 पाय येतो बघा. 1 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय, म्हणजे ती 10 पायची व्हॅल्यू तुमची किती येते 10 पाय मध्ये ऍड करा. मग काय होईल सांगा बरं, कोणत्या क्वाड्रंट मध्ये चाललं ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच आपल्याला भेटेल कॉस ऑफ पाय बाय 4. कॉस 45 किती असते मुलांना 1 बाय रूट. लक्षात ठेवा, हे असे एक्झाम्पल आले की खूप सारे मुलं काय करतात, त्या पाय बाय 4 ला कन्वर्ट करतील, मल्टिप्लाय करतील, पुन्हा तितके रिव्होल्युशन सापडतील, मग ते कन्फ्युजन होऊन जातं खूप जास्त. त्यामुळे हा बेस्ट वे लक्षात ठेवा. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल नंबर 2 आहे. जर तुम्हाला साइन ऑफ 2 पाय बाय 3 ची 25 पाय बाय 3 ची जर व्हॅल्यू जर विचारली, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुम्हाला आता शिकवलं. पहिले पाय बाय 3 ला बाजूला लिहा. आता 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपण त्या नंबर पर्यंत जाऊ शकतो. एक तर पाय ऍड होणार आहे, म्हणजे आपल्याला 24 फॅक्टर मिळाले पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर कितीचा 8 जा, तर 8 पाय प्लस पाय 8 त्रिक 24. 24 आणि 1 किती मुलांना 25. तर आपण याला कसं लिहिणार, साइन ऑफ 8 पाय प्लस पाय बाय 3. बरोबर आहे. 8 पाय म्हणजे कुठे आलं मुलांना 0 2 पाय 4 पाय. इकडे सगळे कोणते नंबर इवन. इकडे कोणते नंबर सगळे इवन, आणि इकडे कोणते मुलांना ऑड. ऑड म्हणजे काय पाय 3 पाय 5 पाय. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. तर 8 पाय कुठे आलेला मुलांना इथे 8 पाय कुठे आलेला इथे, बरोबर आहे. इथे आलेला म्हणजे इथून पुढे ऍड करायचं, म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये चाललो आपण फर्स्ट क्वार्टर मध्ये. डायरेक्टली व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला साइन ऑफ पाय बाय 3. आणि साइन पाय बाय 3 म्हणजे किती √3 बाय. लक्षात ठेवा. तर ही आहे स्ट्रॅटेजी अशा टाईपच्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याची. आणखी एखादा एक्झाम्पल येईल. थर्ड एक्झाम्पल आहे मुलांना. तर तुम्हाला दिलेलं आहे कॉस ऑफ 29 पाय बाय 3. सेम प्रोसिजर काय करणार आपण मुलांना, पाय बाय 3 लिहिणार. बरोबर आहे. आता मल्टिपल असं सापडायचं तर 29 च्या जवळ कोणता आला 28. तर 28 ला असं सापडा की त्याचे फॅक्टर असे मिळले पाहिजे, त्याला डिव्हिजिबल बाय 3 करून टाकायचं. जर तुम्हाला एवढं कन्फ्युजन होत असेल तर त्याला डायरेक्टली कशाने डिवाइड करायचं 3. तर 3 ने डिवाइड करून बघा कितीचा 3 ने भाग जातो त्याला डायरेक्ट नाही जात, 9 पॉइंट मध्ये जात येतो. नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली, इथे मायनस करून नाही चालणार. तुम्ही ऍड करत होते, आता इथे ऍड करून नाही चालणार. म्हणजे याच्या पुढची नेक्स्ट टर्म घ्यावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. 3 7 21. बरोबर आहे. 3 7 जर आपण त्याला 7 जर मल्टिप्लाय केलं 7 त्रिक 21. बरोबर आहे. 7 त्रिक किती 21 म्हणजे 3 7. आपण त्याला कसं लिहिणार आता डिव्हिजिबल बाय 3. तर 7 पाय लिहिणार आपण त्याला. बरोबर आहे. 7 पाय जर प्लस करतोय तर आपल्याला किती भेटतंय, ते फक्त भेटतंय 7 त्रिक 21. 21 आणि 1 त्याने पण नाही भेटेल. 9 त्रिक 27. तर 9 ने करून बघा. आता बघा याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कशी वापरतो. 9 पाय 9 पाय प्लस पाय बाय 3 जर केलं 9 त्रिक 27 आणि 1 28 झालं, तर 28 पाय बाय 3 झालं. आणि आपल्याला किती पाहिजे म्हणालो 29 पाय बाय 3. नीट ऑब्झर्व करा, आपण याला असं लिहू शकतो का 10 पाय मायनस पाय बाय 3. बरोबर आहे की नाही. 3 10 30 आणि 30 आत नाही गेला 29. म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागली तिथे. तर काय करणार इथे कॉस ऑफ 10 पाय मायनस पाय बाय 3 ही स्ट्रॅटेजी. हे समजायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण लगेच रिअलाइज होऊन जाईल. जर प्लसने ने आलं तर 100% मायनसने होणार आहे. हे माइंड मध्ये फिक्स करून टाकायचं. आता मला सांगा 10 पाय. 10 पाय कुठे आला मुलांना 10 पाय इथे आला. इवन नंबर इथे सांगितलेला. त्याच्यामधून काही सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मागे येणार.
कोणत्या क्वार्टर मध्ये चाललो मुलांना आपण? फोर्थ क्वार्टर मध्ये. फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस काय असतो? पॉझिटिव्ह. काय असतो? पॉझिटिव्ह. पण कोणत्या ऍक्सिसचा वापर करतोय आपण? एक्स ऍक्सिसचा. एक्स ऍक्सिस म्हणजे नो चेंज, म्हणजे कॉस ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? पाय/3. तर कॉस ऑफ 60. कॉस 60 किती असतो मुलांना? हाफ. आपल्याला सोल्युशन किती मिळालं? हाफ. तर ह्या टाईपचा क्वेश्चन 2-3 वेळेस विचारला गेलेला. त्यामुळे याच्यावर फोकस ठेवा प्रॉपरली, की अशा टाईपमध्ये करायचं काय? त्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता शिकवतो.